नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण मस्त अशी बटर चकलीची रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी आपण दोन प्रकारामध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करून सांगा की शाळेबाहेर मिळणारी ही चकली कोणी कोणी खाल्लेली आहे। तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे मी 3.5 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि इथे कलोंजी घेतलेली आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि बटर घेतलेलं आहे। तर आता इथे मी ज्या वाटीनं पाणी घेत आहे त्याच वाटीनं मी तांदूळ देखील घेतलेला आहे। तर तांदूळ मी इथे 3.5 वाटी घेतलेले आहे, तर इथं आपल्याला पाणी देखील 3.5 वाटीच घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅस पेटवत आहे, त्याच्यावर आता आपण पातेलं ठेवून द्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी काढायची आहे। तर याच्यामध्ये आता आपण बटर टाकणार आहोत। तर बटर मी इथे अर्धा क्यूब टाकलेले आहे आणि बटर मेल्ट होते तोपर्यंत याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ देखील टाकणार आहोत। तर आता इथे चवीनुसार मीठ मी टाकत आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर पाण्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपण पीठ टाकायचं आहे। पाण्याला उकळी न येता याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं नाही, नाहीतर पीठ व्यवस्थित वाफवलं जात नाही। आणि जर तुम्ही असं त्याच्यामध्ये पिठी टाकून घेतली तांदळाची उकळी न येता, तर चकली जी आहे ती जास्त तेल शोषून घेते। त्यामुळं याच्यामध्ये पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये तांदळाची पिठी टाकायची आहे। तिथं पाण्याला उकळी आल्यानंतर इथे मी तांदळाची पिठी टाकून घेतलेली आहे आणि हे आता व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक 5 मिनटं त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून हे जे आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे हे आपण गॅसवरनं उतरून घेणार आहोत आणि 10 मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे। वाफ याची व्यवस्थित पीठ वापरल्यानंतर मग आपण हे पीठ व्यवस्थित असं मळायला घेणार आहोत। तर इथे मी पीठ खाली उतरून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून मी आता एका पसरट भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे। तर 10 मिनटं मी पीठ वापरण्यासाठी ठेवलं होतं। चांगलं पीठ वापरून घेतल्यानंतर चकली एकदम खुसखुशीत होते आणि तेलही अजिबात जास्त शोषून घेत नाही। तर आता हे वाफवून घेतल्यानंतर मी आपणाला गरम गरमच एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही थंड झाल्यानंतर मिक्स करून घेतलं तर त्याचा व्यवस्थित गोळा देखील तयार होत नाही आणि चकली देखील व्यवस्थित होत नाही। तरी ते आपण कलोंजी देखील मी 1 चमचा ॲड केलेली आहे। तर कलोंजी पाण्यात ॲड करायची नाही आणि कलोंजी सोबतच तुम्ही याच्यामध्ये जिरे देखील ॲड करू शकता। जिरे देखील टेस्टला एकदम मस्त लागतात चकलीमध्ये, किंवा तीळ हे देखील तुम्ही ॲड करू शकता 1 चमचा। तर हे मी मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे पीठ आणि आता याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला जर वाटलं थोडंसं पाणी कमी आहे तर थंड पाण्याचा हात न घेता थोडंसं गरम पाण्याचा हात घेऊनच पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित मी असं पिठाचा गोळा तयार करून घेत आहे। पिठाचा गोळा तयार करून घेत असताना तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। थोडासा त्याच्यावर दाब देऊन घ्यायचा आहे जेणेकरून गोळा व्यवस्थित असा मळला जातो। तर इथे थोडंसं मला कठीण पीठ वाटते, त्यामुळे मी इथे थोडंसं त्याला पाण्याचा हात दिला होता आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर आता आपण 2 प्रकारच्या चकल्या करणार आहोत, त्यामुळं मी पिठाचा जो गोळा आहे त्याचे 2 भाग केलेले आहेत आणि आता एका भागामध्ये आपण रेड चिली पावडर आणि हळद ॲड करणार आहोत। तर हे 2 मिक्स करून झाल्यानंतर आता हे पीठ परत व्यवस्थित असं आपल्याला पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे। अशी तिखट चकली देखील खाण्यासाठी एकदम मस्त लागते। अशा चकल्या दुकानामध्ये देखील मिळतात आणि मुलं देखील आवडीने खातात। मला पांढऱ्या चकलीपेक्षा अशी तिखट जी चकली असते ती चहाबरोबर खाण्यासाठी खूप आवडते, एकदम मस्त लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आता हे आपलं व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे। तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जी पांढरी चकली आहे ती चकली आपण करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही जर जी तिखट चकली आहे जर सगळ्यात पहिल्यांदा ती केलीत तर तेलाचा कलर थोडासा बदलतो। त्यामुळे पहिल्यांदा आपण इथे पांढऱ्या चकल्या करून घेणार आहोत। इथे चकली करण्यासाठी मी शेवगा घेतलेले आहे आणि त्यात आपल्याला चकलीची चकती घ्यायची आहे आणि ती चकती आता मी त्या प्लेटमध्ये ॲड करून त्याला भांड्याला बसवून देणार आहे। शेवग्याला ती व्यवस्थित अशी बसवून घ्यायची आहे आणि आता त्या शेवग्यामध्ये आपण आतमध्ये देखील तेल लावणार आहोत आणि शेवग्याचा वरचा जो भाग असतो आपण प्रेस करतो त्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चकली व्यवस्थित अशी पडते, म्हणजे चकलीला व्यवस्थित असे काटे देखील येतात। तर मंडळी, आता इथे तेल लावून झालेलं आहे। तर आता आपण पिठाचा गोळा शेवग्यामध्ये भरून घेऊयात।
पिठाचा गोळा शेवग्यामध्ये भरत असताना तो पूर्णपणे गोल करून व्यवस्थित करून घ्यायचा आहे। जर शेवग्यामध्ये थोडासा गॅप राहिला पीठ भरत असताना तर तो एअर धरतो आणि चकली तुटते। त्यामुळे व्यवस्थित अशी चकली पीठ भरत असताना चकलीचं व्यवस्थित असं पीठ भरून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्हाला दिसत आहे एकदम गोल अशी चकली पडत आहे। तर तुम्ही घरगुती खाण्यासाठी करत आहेत तर 2 ते 3 एडे चकलीचे करू शकता, पण विकत मिळणाऱ्या चकलीचे 1 ते 2च एडे असतात, अशीच असते। त्यामुळं अशीच चकली करायची आहे, एकदम छान लागते। तर इथे मी पहिल्यांदा करून घेतलेले आहेत आणि इथे जे तुम्हाला चकल्या मी करून घेतलेल्या दिसत आहेत। आता मी चकल्या करत असतानाच कढईमध्ये तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तर आपलं तेल देखील गरम होतं आहे आणि आता थोड्याशा चकल्या करून घ्यायच्या। तर एकदम सगळ्या चकल्या करून घ्यायच्या नाहीत, 5-6 चकल्या प्रत्येक वेळेला करून घ्यायच्या। तर इथं तेल देखील आपलं तापलेलं आहे, थोडंसं पीठ त्याच्यामध्ये मी टाकून बघितलेलं होतं आणि इथं तुम्हाला दिसत आहे चकली तेलामध्ये टाकताना जी आहे ती माझी चकली थोडीशी सुटलेली आहे। ही असं का झालेलं आहे माहिती आहे का? कारण की पीठ माझ्याकडून थोडंसं घट्ट झालेलं होतं, त्यामुळं पहिला घाणा जो आहे तो माझ्याकडनं व्यवस्थित झालेला नव्हता आणि परतचा जो होता तो व्यवस्थित झालेला आहे। कारण की मी परत त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा हात दिला आणि पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं। तर इथं दिसत आहे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला चकली हलवायची आहे। तर हे पीठ कठीण असल्यामुळे जे चकलीचे वेडे आहेत ते तुटले गेलेले आहेत, पण चकली एकदम चवीला छान झालेली होती। इथे तुम्हाला दिसत आहे चकलीचा रंग थोडासा बदललेला देखील आहे आणि चकली थोडीशी आपली कुरकुरीत म्हणजे अशी कडकडीत देखील झालेली आहे। तर आता ही आपण चकली काढून घेऊयात। तर इथे थोडीशी चकली तुटली आहे कारण की पीठ थोडंसं कठीण झालं होतं, पण आता ह्या चकल्या आपण काढून घेऊयात आणि ह्या चकल्या काढून मी ताटामध्ये टाकते नाही तोपर्यंतच ह्या चकल्या संपल्या होत्या। एकदम मस्त अशा टेस्टी चकल्या झालेल्या होत्या या। तर तुम्हाला दिसत आहे चकलीला एकदम काटे देखील व्यवस्थित असे आलेले आहेत। तर पीठ व्यवस्थित मळलं ना तर चकलीला काटे देखील एकदम छान येतात। इथे आता मी जो चकलीचा दुसरा घाणा आहे तो तेलामध्ये सोडत आहे, तुम्हाला इथे दिसत आहे। आता अजिबात या चकल्या तुटलेल्या नाहीत, कारण की थोडंसं पीठ कठीण झालेलं होतं त्यामुळं ते तुटत होत्या। पण परत मी पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर पाण्याचा हात देऊन या चकल्या व्यवस्थित झालेल्या आहेत। तर मंडळी अशा ह्या बटर चकल्या एकदम मस्त लागतात चवीला। या देखील चकल्या आता आपल्या मस्त झालेल्या आहेत। इथे तुम्हाला दिसत आहे अजिबात चकली तुटलेली नाही। तर पीठ जर तुम्ही व्यवस्थित मळलत ना तर चकली अजिबात तुटत नाहीत। तर मंडळी आता या चकल्या व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत, तर आता आपण ह्या काढून घेऊयात। इथे आपल्या पांढऱ्या चकल्या सगळ्या करून झालेल्या आहेत। आता इथे मी आपल्या तिखट चकल्या करण्यासाठी घेतलेल्या आहेत। म्हणजे इथे तिखट म्हणण्यापेक्षा थोडीशी मी कलरसाठी मिरची पावडर टाकलेली आहे, एकदम मस्त लागते। अशा चकल्या देखील तुम्ही नक्की करून बघा। तर इथे हे पीठ व्यवस्थित असं आपलं मळून झालेलं आहे। तर आता हे देखील पीठ आता आपण शेवग्यामध्ये भरून घेऊया आणि याच्या देखील चकल्या पाडून घेऊयात। इथे मी थोड्याशा चकल्या ज्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या केलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला आता दिसत आहे ही चकली पाडत असताना तुटलेलं आहे, कारण की याच्यामध्ये पीठ भरत असताना थोडंसं एअर धरला होता, त्यामुळे ते चकलीचं पीठ जे आहे ते दाबताना तुटलेलं आहे। त्यामुळे पीठ भरताना चकलीच्या साच्यामध्ये जे आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। तर आता इथे परत 5-6 चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मग त्या लगेच तळून घ्यायच्या आहेत। एकदम सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या नाहीत, नाहीतर मग चकल्या ज्या आहेत त्या थोड्याशा सुकल्या जातात आणि उचलताना मग तेलामध्ये टाकताना तुटतात। तर इथे आता मी 4-5 चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपलं तेल देखील गरम आहे, त्या तेलामध्येच मी पटकन त्या चकल्या सोडून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला दिसत आहे चकली व्यवस्थित देखील पलटी होते। तर मंडळी ह्या चकल्या एकदम मस्त लागतात आणि कुरकुरीत देखील होतात। तर शाळेबाहेर ह्या चकल्या कोणी कोणी खाल्लेल्या आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा, मी ते तुम्हाला करून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन।